टूरटूर करणाऱ्या सानिकाचा लोकांनी काढला नालायकपणा आणि चरचर करणाऱ्या शुभीचं चांगलंच फोडलं थोबाड. आणि सगळ्यामध्ये श्रावणीने वाचवलं अनुराधाला. त्यामुळे अनुराधाला श्रावणीची चांगलीच किंमत कळाली. आता नक्की काय घडलं चला तर बघूया. नंदाका खूप खुश असते आणि म्हणते विशंभर तू असाच तडपडत राहायला पाहिजे. पण हे श्रावणीचं काय? तेवढ्याच स्वीटीचा फोन येतो आणि ती सांगते मॅडम आपलं काम झालंय. नंदाका हसत म्हणते म्हणजे त्या शुभूची नोकरी गेली तर? वा 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 छानच काम झालं. पण एवढ्यावर थांबून जमणार नाही. त्या श्रावणी आणि शुभूचं लग्न मोडायला हवं. स्वीटी म्हणते मॅडम आता तुम्ही बघाच त्या शुभूला आणि त्याच्या घरच्यांना कशी घराबाहेर फेकते. नंदाका म्हणते जे काय करायचं ना ते सावधगिरीने, कारण ती श्रावणी वाटते तेवढी साधी नाहीये, खूप हुशार आहे. स्वीटी म्हणते मॅडम तुम्ही काय बी काळजी करू नका. नेहमीप्रमाणे घरामध्ये श्रावणीचा चांगलाच छेड चालू असतो. तेवढ्यात नारे ऐकू येतात. घाबरून सगळे एकमेकडे बघायला लागतात आणि बाहेर धाव घेतात. एक माणूस म्हणतो तुम्ही ह्या घरात राहू शकत नाही, चला चालते व्हा. एक बाई म्हणते ह्या सानिकाने समाज भ्रष्ट केला. लग्नाआधी प्रेग्नंट झाली ती. अशा पुरीला समाजात राहण्याचा काहीच हक्क नाही. आता सगळेजण चपला फेकून मारायला लागतात आणि श्रावणी सगळ्यांना वाचवत असते. बायका म्हणतात हाकलून द्या तिला, पहिले घराबाहेर काढा. आता तर अनुराधा आणि शुभीचंही थोबाड बंद होतं. श्रावणी वाचते हे बघून अनुराधा तिच्याकडे बघतच राहते. आता मात्र श्रावणीला खूप राग येतो आणि श्रावणी म्हणते तिला बाहेर काढणारे तुम्ही कोण? हा आमच्या घरातील विषय, आम्ही बघून घेऊ. एक बाई म्हणते श्रावणी तू हिला पाठीशी घालू नको. ही बिनलाची मुलगी लग्नाआधी प्रेग्नंट राहिली. श्रावणी म्हणते अहो ह्या सानिकाची काय चूक आहे? आपला समाज नेहमी बायकांनाच का दोष देतो? ती ज्याच्यापासून प्रेग्नंट राहिली तुम्ही त्याला काहीच बोलत नाही. आपला काय प्रॉब्लेम आहे माहिती का? बायकाच बायकांचं दुःख समजून घेत नाही. आणि सानिका त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे, पण तो मुलगाच सानिकाशी लग्न करायला तयार नाही. उलट तुम्ही सानिकाच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. आता श्रावणी असं काही बोलत असते की हळूहळू सगळे शांत व्हायला लागतात. पण शुभीचं मात्र खूप जळफळाट होत असतो. श्रावणी ते बघा मी तुमच्या पुढे हात जोडते, प्लीज असं काही करू नका ज्याने सानिकाला त्रास होईल. अहो ती आता आई होणार आहे, आपणच तिला साथ द्यायला हवी. खरं तर तुम्ही तिला न्याय मिळून द्यायला हवा. एक बाई विचारते कोण आहे तो मुलगा? श्रावणी म्हणते इंद्रनील, स्वीटीचा भाऊ. खरं तर हे सगळं स्वीटी आणि रुद्रने घडून आलेलं असतं, कारण श्रावणीने तिच्या आईला पूर्ण वर्षाचं भाडं दिलेलं असतं. त्यामुळे स्वीटीला त्यांना काय घराबाहेर काढता येत नाही. रुद्र आणि स्वीटीचा उद्देश असतो की शुभीची नोकरी गेल्यानंतर घर पण जायला पाहिजे, म्हणजे हे लोक श्रावणीला घराबाहेर काढतील आणि शुभ आणि स्वीटीचं लग्न लावतील. पण होतं उलटं, श्रावणी सगळ्या लोकांना शांत करते आणि अंगलट येतं स्वीटीच्या. सगळे घरात आल्यानंतर शुभूचे बाबा म्हणतात श्रावणी आज तू नसती तर काय झालं असतं? आता श्रावणीचं कौतुक होतं हे बघून शुभीचा खूप जळफळाट होतो आणि ती म्हणते सकाळ सकाळ घरासमोर मोर्चा आला तो कुणामुळे? हिच्यामुळे. अजून काय काय बघायला लावणारी पोरगी हेच आमासनी कळत नाही. आता शुभी एवढी दात खाऊन आणि डोक्याला हात लावून बोलत असते. आता मात्र शुभूचा हात उठतो, तो मोठ्याने ओरडतो तायडे, तो तिच्या कानाखाली मारणार. तेवढ्याच श्रावणी म्हणते शुभूला एवढं भडकलेलं बघून शोभीची चांगलीच घाबरगुंडी उठते. बाब म्हणता शोभे अगं काय बोलतीस, तुझ्या तुला तरी कळतंय का? आज श्रावणी नसती तर काय झालं असतं? अनुराधा म्हणते काही झालं नसतं, हे जे काय घडतंय ना ह्या नटमुगरीमुळे. काय गे नटमुगरे, आमच्या घराचं अजून किती वाटोळं करणारे, जा की इथून एकदाची. ही पिढा गेली ना सगळंच नीट होणार. शुभ म्हणतो श्रावणी ऐक माझं, चल या घरातून. श्रावणी म्हणते नाही शुभू मी कुठेही जाणार नाही. जोपर्यंत सानिकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सगळ्या मोर्चा वापस आलेला बघून स्वीटीची खूप तडफड होते. त्यामध्ये स्वीटीचे काही माणसं असतात, ते सांगतात मॅडम त्या श्रावणी समोर आम्ही काही करू शकलो नाही. आता मात्र रुद्राचा पुन्हा एकदा ताल जातो आणि तो म्हणतो या श्रावणीला मी सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तो मोर्चा इंद्रनीलच्या घरावर जायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.